हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया आपण नवीन काहीतरी म्हणजे अक्कलकोटला जाऊन. तर बघा, आज गुरुवार होता स्वामींचा आणि आपण चाललो आहोत अक्कलकोटला. चला, आपण माझ्यासोबत कोण कोण येते आणि कसा आपला प्रवास होणार आहे हे आपण बघणार आहोत. तर इथे बघा, अद्वैत आणि ध्रुवान आहे. ध्रुवाने कान बंद केलेत कारण त्याला ट्रेनच्या हॉर्नची भीती वाटते म्हणून. तर दादरला पोहोचलो आम्ही आणि एका साईडला बॅगा ठेवल्या होत्या. तर इथे बघा, अद्वैत सगळ्या बॅगांची देखभाल करतो आहे आणि मी प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. इथे आम्ही ट्रेनची वाट बघत होतो आणि फायनली आमची ट्रेन आली आहे अक्कलकोट रोडची. तर चला बघू ट्रेनमधला प्रवास आपला कसा होतो आहे ते. तर बघा, ट्रेनमध्ये बसल्यावर हे तिघंजणं पण वरती होते बसलेले आणि त्यानंतर आम्ही खाली सगळे बसून गप्पा मारत होतो. माझ्या सासूबाई होत्या, दादा वहिनी, मम्मी पप्पा आणि ध्रुवान, बाकी सगळी बच्चे कंपनी होती. आणि बाहेरचं वातावरण पण असंच होतं. काही ठिकाणी पाऊस पडला होता तर काही ठिकाणी पाऊस नाही पडला होता. त्यानंतर आम्ही घरून नाश्ता घेऊन आलेलो, इडली चटणी. तर आम्ही थोडाफार नाश्ता केला कारण ट्रेनचं जेवण आम्हाला नाही होत जेवायला. तर बघा, थोड्या वेळाने मग सगळेच झोपून गेले. काही जण जागे होते. इथे वरती पण सगळे झोपले. ध्रुवान आणि माझे मिस्टर वरती झोपले आहेत. तर आम्ही अक्कलकोट रोडला उतरलो आणि उतरल्यावर बघा, स्वामींनी आमच्यावर पावसाचा वर्षाव केला आणि आमचं स्वागत केलं. आणि पूर्ण प्रवासभर आम्हाला कुठेच पाऊस नाही भेटला. फक्त त्याच दिवशी थोडासा शिंतडला पाऊस, बाकी पूर्ण प्रवासभर आम्हाला पाऊस नाही भेटला. त्यानंतर बघा, आम्ही ही अशी गाडी केलेली जी आम्हाला 3 दिवस सगळीकडे फिरवणार होती. तर ते दादा आहेत ते आम्हाला अक्कलकोट रोडला घेण्यासाठी आलेले. तर आता आम्ही चाललो आहोत रूम बुकिंग करायला पहिल्या. आणि सर्व बॅग ठेवून वगैरे बघा, इथे माझ्या सासूबाई आहेत. सगळे आम्ही असे गाडीमध्ये बसलो आहोत. पाठी पण बघा, मम्मी वगैरे दादा सगळे बसले आहेत. तर चला आपण जाऊया आपलं रूम बुकिंग करायसाठी. पहिल्यांदा बॅगा वगैरे ठेवून मग आम्ही फ्रेश होऊन चाललो होतो स्वामींच्या दर्शनासाठी. तर आलो आहोत आता ई ब्लॉकमध्ये, भक्तनिवासमध्ये, ई ब्लॉकमध्ये. इथे रूम खूप मस्त असतात आणि स्वच्छता पण खूप छान असते. इथे बघा, लिफ्टची सुविधा पण आहे तुम्हाला. 5 माळ्याची बिल्डिंग आहे. तर लिफ्ट पण बघा आतून ही अशी आहे. एका वेळेस 3 जणं जाऊ शकतात आणि वयस्कर लोकांसाठी पण हा म्हणजे असा उत्तम पर्याय आहे लिफ्टमधून जाण्याचा. तर इथे बघा, स्वच्छता पण खूप छान. आणि पहिला आम्हाला 2 रूम दिलेले. तर आम्हाला जे गेल्या वर्षी जे रूम होते त्याच रूममध्ये मी आली परत. आणि इथे बघा, बाहेर असं वातावरण होतं, पाऊस पडून गेलेला. त्यानंतर मी फ्रेश झाली आणि थोडा वेळ बसली इथे. पण परी पण तयार होऊन आलेली. आणि मग बघा, ध्रुवान पण ब्लॉगमध्ये आला आणि त्याला पण असं यायचं होतं ब्लॉगमध्ये बोलायला. तर बघा, असं आम्ही तयारी करून आता आपण जाऊया स्वामींच्या दर्शनासाठी. तर माझ्या वहिनी आहेत, माझी भावाची मुलगी आहे आणि बघा, इथे माझ्या सासूबाई आहेत. आपण चाललो आहोत स्वामी दर्शनाला. हा भक्तनिवासच्या इथून हा पाठीमागून जो रस्ता जातो तो स्वामींच्या मठाच्या इथे जातो, समाधी मठाच्या इथे. तर आपण हळूहळू जाऊया. बघा, हा रस्ता आहे. जाताना थोडाफार चिखल होता खाली, त्यामुळे सर्वजण असे हळूहळू उतरत आहेत. तर बघा, हा जो मेन दरवाजा आहे, इथून आपल्या महाराजांचा बघायसाठी एंट्री होते. आज ह्या वर्षी जेंट्स आणि लेडीजची लाईन वेगवेगळी होती. आणि दर्शन पण गुरुवार होता तरी आमचं दर्शन खूप मस्त झालं. 5 मिनटात आमचं दर्शन झालं. आणि गाभाऱ्यात पण आम्हाला खूप वेळ बसता आलं. काही फोटो नाही काढले, तिथे तसं अलाउड नव्हतं. त्याच्यानंतर मी तिथूनच बाहेर आलो आणि इथे सगळेजण आम्ही थोडा वेळ बसलेलो. आजूबाजूचा परिसर बघा, म्हणजे कसं स्वामी. आणि इथे बघा, इथे जी फ्रेम आहे ती रुद्राक्षांपासून बनवलेली आहे स्वामींची. तर बघू शकता. त्यानंतर आम्ही इथे सगळेजण बसलेलो होतो, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि बघत होतो की इथे स्वामींचं असं, तिथे तसं, असं सगळं. आणि बाकीचे जणं पण इथे तिथे फिरत होती. वटवृक्षाला हात लावला ते पण बघा. असंच मग बसून थोडा वेळ आम्ही गप्पा मारल्या आणि नामस्मरण केलं. त्याच्यानंतर ध्रुवान बघा, त्याला झोप आलेली, प्रवासामधून पण आलेला, दमला होता, त्यामुळे तो झोपायचं बघत होता. आणि असं बघा, हे असं स्वामींचं गाभाऱ्यामधलं आहे. आणि बघा, इथे पण आतमध्ये गेल्यावर तुम्हाला स्वामींची मूर्ती बघायला मिळेल. इथे पण स्वामींचे विविध फोटो फ्रेम्स आहेत जे की तुम्ही कधीही
न पाहिलेले आहेत इथे पण, म्हणजे ते ज्या फ्रेम्स आहेत ना तिकडच्या, ते तुम्हाला इथे कदाचित क्वचित किंवा माहीत नाही मला मिळतील की नाही, पण मी तरी अद्याप कधी बघितल्या नाही आहेत इथे फ्रेम. तर बघा आमचं म्हणजे इथे पण ही जी स्वामींची मूर्ती आहे ती पण अतिशय सुंदर आहे, उभी स्वरूपात आहे. आणि त्याचबरोबर अशीच मूर्ती जी आहे ती राजेराय मठमध्ये पण आहे, ते मी तुम्हाला दाखवेन पुढे. तर इथे पण एक स्वामींची मूर्ती, म्हणजे तिथे तुम्हाला इथे स्वामीच दिसतील. तर इथे पण वेगवेगळ्या अशा स्वामींच्या फोटो फ्रेम आहे. इथे तुम्ही जप वगैरे करू शकतात. खूप शांत असं वातावरण असतं. आणि बघा इथे जो तुम्ही प्रसादासाठी नारळ आणता तो तुम्हाला इथे फोडून मिळतो, इथे तुम्ही देणगी देऊ शकतात. आणि हा जो रस्ता आहे तो बाहेर जाण्याचा रस्ता आहे, तर आपण बाहेर जाऊ शकतो इथून. तर चला आपण आता जाऊया बाहेर आणि बघूया अजून काय काय आपल्याला बघायला मिळतं आहे ते. तर आपण आता असं चाललो आहोत हळूहळू बाहेर. तर इथे आहेत ना तुम्हाला पुस्तकांची दुकानं, म्हणजे जे गुरुचरित्र आहे, स्वामीचरित्र सारामृत, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार असतात. तर ते सर्व तुम्हाला इथे बघायला मिळते. रुद्राक्षांच्या माळा, श्रीयंत्र असं जे आहेत ना, मला हवं होतं ते लघु गुरुचरित्र, पण इथे मला ते मिळालं नाही. तर मग मी घेतलं संक्षिप्त गुरुचरित्र. तर इथे पण बघा वेगवेगळ्या प्रकारच्या माळा तुम्हाला इथे अवेलेबल होतील. महाराजांचे फेटे, गादी, वस्त्र सर्व काही इथे तुम्हाला योग्य दरामध्ये अवेलेबल होतील. तर चला आपण जाऊया आता बाहेर. आणि हे मी जे दाखवते ना ते आहे धान्य कोठार, जे अन्नछत्र, स्वामींचा जे प्रसाद आपण खातो अन्नछत्रामधला, त्याचं जे साठवणूक असते धान्याची ती इथे होते. ते बघा छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मोठी अशी मूर्ती आहे. आणि त्याच बाजूला आपले स्वामी आहेत, भव्य दिव्य स्वामींची मूर्ती आहे. खूप मोठी अशी मूर्ती आहेत की आपण त्यांच्यासमोर खूप लहान वाटतो. आणि इथे पण बघा अन्नछत्राच्या वरती एक स्वामींची मूर्ती, आणि इथे कपिला गायची आहे. स्वामींना कपिला गाय खूप आवडते, तर त्यामुळे इथे एक कपिला गायची मूर्ती आहे, तुम्हाला बघायला मिळू शकतं. आणि इथे बघा स्वामींना प्राण्यांची खूप आवड, त्यामुळे इथे पण प्राण्यांचं त्यांनी असं मूर्ती घडवल्या आहेत. आणि त्याचसोबतच पुढे बघू शकताय तुम्ही वारुळातून स्वामी प्रकटलेले, म्हणून तिथे वारुळात मूर्ती होती. तर आम्ही होतो लाईनमध्ये उभे अन्नछत्रासाठी, आणि फायनली आमचा नंबर आला. तर बघू काय जेवण आहे ते. तर बघा इथे असं जेवण होतं, चपाती, शिरा, बाट, आमटी वगैरे. तर त्याच्यानंतर आम्ही काही फोटो असे काढले, ते मी तुम्हाला शेअर करते. तर माझा आजचा दिवस हा पहिला दिवस अक्कलकोटमधला असा होता. पुढे आपण कुठे जाणार आहोत आणि काय काय मजा करणार आहोत हे आपण पुढच्या व्लॉगमध्ये पाहूया. तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन ज्या व्हिडिओ येतील त्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि असंच आपण नवीन व्लॉग घेऊन येऊ. तोपर्यंत चला, थँक्यू, बाय. पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आता आपण भेटू. चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ.